दिसतंय म्हणलं इथं कुठेतरी. त्यामुळे कार्यक्रम खूप चांगला आहे. असंच खेळत राहा, आनंदात राहा. हे महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येता, एकत्र या आनंद एकमेकात वाटा, मिक्स व्हा, मन मोकळे करा. नाही तर मी कसन, माझं कसन, हो का मी मंत्री आहे, मी जरी मंत्री असलो आणि लग्नाची वरात चालली असली आणि नवरदेव मुलं नाचत असली आणि मला हात मारली, मामा या नाचाय, तर माझ्या नाचण्यामुळे जर त्यांना आनंद मिळत असेल तर मी नाचणार असतो. नाचलं पाहिजे. आणि नाचण्याचं सोडून द्या. मी का माझा समूह असा आहे, लहान मुलं गोट्या खेळतात. गोट्या तुमच्याकडे खेळतात ना? गोट्या खेळतात. आणि गोट्या खेळताना मी जर चाललो असतो, माझी गाडी चालली असली आणि गोट्या त्या मुलाने हाक मारली, मामा इकडे या, म्हणलं काय? गोट्या खेळा. जर माझ्या खेळण्यामुळं, माझ्या गोट्या खेळण्यामुळे त्या मुलांचा आनंद होत असेल तर मी गोट्या पण खेळतो. त्यामुळे बाबांनो, हे जीवन हे स्पर्धेचं आहे, प्रत्येकाला हे. त्यामुळं आनंदी राहा. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. आणि खूप चांगलं काम करा, खूप चांगलं नाव कमवा. सासू सासऱ्यांची, आई वडिलांची काळजी घ्या, सर्वांना बरोबर घ्या. आपल्याबद्दल कुणाचा निश्चित चांगलं काम करा. आणि आमच्या निनाद पाटलांचं तर काय, माणूस पण एकदम जोरात आहे, दिसाय पण जोरात आहे. त्यामुळं दिसाय म्हणजे अजून लग्न तुमचं झालं, परत डबल लग्न काय करायचं? दिसाय जोरात म्हणजे परत म्हणतायला कोणतं नाही. मी दिसाय जोरात ह्यासाठी म्हणलं, चुकून एका तुमच्या मुलाच्या घरातल्या लग्ना कुणाच्या नवरी बघायला कोणाबरोबर जाऊ नका. कदाचित लोकांचा गैरसमज तुम्हीच नवरदेव आहे. त्यामुळं असं काय करू नका. शेवटी हसायचं असतं काय. महिला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला किती महिलांना माहिती आहे? हात वर करा. त्या मोरेदारच फक्त माहिती बघा. इथून पुढे लक्षात ठेवा, सरकारने तुमच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. एखाद्या महिलेच्या नावावरती, आपल्याला माहिती आहे पुरुष प्रधान देश आहे, सगळे सातबारा कोणाच्या नाव जास्त असतो? हा, पुरुषांच्या. आता आम्ही असं घेतलंय, पुरुषाच्या नाव असू द्या. आता ज्या महिलेच्या नाव त्या घरामध्ये सातबारा असतो, त्या महिलेचे नाव असो अगर नसो, त्या महिलेला महिला शेतकरी म्हणून दाखला द्यायचा, हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि नुसतं महिला शेतकरी, ज्या महिलेच्या घरी नवऱ्याच्या नाव सातबारा नाहीये, सासऱ्याचे नाव सातबारा नाहीये, परंतु ती महिला शेतामध्ये कष्ट करते, शेतमजूर म्हणून राबते, शेतीपूरक व्यवसायामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये, पोल्ट्री व्यवसायामध्ये तिच्या 3 पिढ्या तिथं काम करतायत, त्या महिलेला सुद्धा सातबारा तिच्या नवऱ्याचं नाव नसला तरी चालतोय, सासऱ्याचे नाव नसला तरी चालतोय. त्या महिलेला इथून पुढे आपण शेतकरी महिला म्हणून ओळखपत्र देणार आहोत. आणि त्या निमित्तानं त्या महिलेला शासकीय योजनेचा लाभ हा त्या महिला बघी माझ्या शेतकऱ्याला होणार आहे. केंद्राच्या, राज्याच्या कर्ज, विमा अशा अनेक गोष्टी त्यामध्ये त्या महिलेला मिळणार आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका. मी मुद्दामून नाव घेतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार ताई, आणि दुसरं ज्याचं नाव घेतो त्या दिवंगत नेता अजितदादा पवार साहेबांचं नाव घेतो. एक गोरगरिबांचा नेता, सर्वसामान्यासाठी झटणारा नेता, आणि एखादा खऱ्याला खरं म्हणणारा नेता आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता, आणि एखाद्या बारक्या कार्यकर्त्यासाठी त्याचं काम, त्या बारक्या कार्यकर्त्याचं खरं असलं तर किती पुढचा मोठा कार्यकर्ता असला तर अंगावर घेणारा नेता अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेला नाही. त्यांची आठवण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना येते, त्यांची शिकवण, त्यांचा आदर्श निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना, आम्ही त्यांचा घेऊन काम करतो, त्यांची शिकवण घेऊन त्यांची निश्चित आम्ही काम करतो. त्यामुळे दादांना सुद्धा आज निश्चित प्रकारे माझ्या बहिणींना आपण स्मरण करूया. कारण का लाडकी बहिणी योजना सुरू करताना दादांचा त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा होता. शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांचा वाटा होता. त्यामुळं आज बरं वाटलं, आज तुमच्यामध्ये येता आलं, तुम्हा सर्वांना पाहता आलं. मला दुसरे सांगतो, कार्यक्रम असं मला कसं लागतं, बिजरे आमदार मंत्री असं हलकं फुलकं पाहिजे, हलकं फुलकं, उगा असं धरून आणल्यासारखं, असं हसत खेळत. मला ही ताई सारखी असते समोरची माझी बाई, तुझी तू 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 तुझं नाव काय, तुझं पाठीमाग, तुझं तू हसली जास्त पाठीमाग, तुम्ही दोघी हसला, ताईची शेजारी, तुझं नाव काय, नाव उठकी, हा सृष्टी म्हणा, असं सृष्टीसारखं सगळ्यांनी सृष्टीसारखं राहावं.
त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम. तू पण चांगली असतो पण मामा कसं तिचंच नाव घेतलं, माझं का नाव घेतलं ना. आमचं लय अवघड असतं, ज्याचं नाव घेतलं ती विसरून जातं, पण ज्याचं नाव नाही घेतलं बघ तू मामा तुझ्याकडे त्यामुळे कसं हसत खेळत राहा. खूप चांगल्या कार्यक्रमाला खूप बरं वाटलं. असंच कार्यक्रम हे भाषण विषण, दिल्लीला काय चाललंय, लंडनला काय चाललंय, काय करायचं आपलं काय चाललंय आपण बघू. त्यामुळं परत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बंधू, आज आपल्या इंगाव मध्ये निनाद पाटलांनी आज आपल्या हिरकणी महोत्सव आणि वावडी स्पर्धेसाठी आम्हा सर्वांना बोलवलं, आमच्या सर्वांचा सत्कार सन्मान केला. त्याबद्दल मी पाटलांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. खरं तर हा महोत्सव आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असता आणि या गावाची खूप जुनी परंपरा आहे आणि या वावडीची परंपरा, महोत्सव वावडी स्पर्धेची परंपरा असताना गेली 5-7 वर्ष आपण हिरकणी महोत्सव साजरा करता आणि आमच्या महिला भगिनींचा यामध्ये आपण सन्मान करता. त्याबद्दल मी निरंजन पाटील तुमच्या आणि तुमच्या सगळ्या टीमचा आभार मानतो. खर तर कार्यक्रम खूप वेगळा आहे. ही वावडी स्पर्धा आणि हिरकणी महोत्सव यात निश्चित प्रकारे माझ्या महिला भगिनींना, आमच्या बंधूंना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा आणि एक चांगल्या प्रकारची प्रेरणा या निमित्तानं मिळते. याचा निश्चित प्रकारे मला एक आनंद आहे. खरं तर मगाशी निरंजन पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सोमा पाटलांचा आणि किशोर सूळ आणि आमचे रमेश माने पाटलांचा खूप आग्रह होता की या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. खरं तर पूर्वी करोनाच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि एक सोलापूर म्हणल्यानंतर एक वेगळी माणसं, एक वेगळा आनंद या निमित्तानं सोलापूर वासियांच्या माध्यमातून मिळाला. खरं तर तो दुःखाचा काळ, अडचणीचा काळ होता आणि या दुःखाच्या अडचणीच्या काळामध्ये सोलापूरकरांनी खूप चांगली करोनाच्या काळामध्ये काळजी घेतली आणि निश्चित प्रकारे करोनाला आपण सर्वांनी पडताळून लावलं. याची अनेक उदाहरणं आपल्याला सर्वांना माहित आहेत. खरं तर या महोत्सवाच्या निमित्तानं आज माझ्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही काय, मला वाटतं आज आमच्या या सगळ्या बहिणी, मला उशीर झालाय काय, चहा घेतलं नाही, नाश्ता जेवण झालंय का, झालंय ना. त्यामुळं ताईंनो, तुम्हाला मी खरं सांगतो बहिणींनो, मी नेहमी म्हणतो या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं असतं तर ते महिलेचं असतं. एक ताईचं असतं, एक तर लेकीचं असतं किंवा बहिणीचं प्रेम असतं. हे प्रेम वेगळं असतं, ती माया वेगळी असते. मी नेहमी सांगतो, लोकांना नेहमी सांगतो की आपण ज्या ज्या वेळेस दवाखान्यामध्ये पेशंटला भेटायला जातो, आयसीयू सेंटरला आपण भेटतो, आयसीयूला भेटल्यानंतर, आयसीयू सेंटर मध्ये पेशंटला भेटल्यानंतर आपण बाहेर रूम मध्ये येतो. रूम मध्ये कोणाचं प्रमाण जास्त असतं, कोणाचं प्रमाण जास्त असतं, महिलांचं जास्त असतं. कोण असते ती महिला? एक आई असते, एक लेक असते, एक सासूरवाशीन बहीण असते. जी बहीण, माझी आई बरी व्हावी, माझे वडील बरे व्हावे, माझा भाऊ बरा व्हावा म्हणून ती सासूरवाशीन बहीण नवऱ्याला चुकून, सासऱ्याला चुकून, सोन्याचं चिडूक पुडूक मोडून, गहाण ठेवून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते, मेडिकलचं बिल देणारी कोण असते, तर ती एक बहीण असते, ती एक महिला असते. त्यामुळे हे प्रेम तुम्हा महिलेचं वेगळं असतं. आणि या निमित्तानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, भावांना मला एक विनंती करायची, या जगामध्ये आपल्या आई वडिलांपेक्षा मोठं कुणी नाहीये. या जगात आपली काळजी, आपलं बरं वाईट सगळ्यात जास्त कोणाला वाटतं तर एक तर आपली आई असते किंवा एक आपले वडील असते. जे कोण आई वडिलांना नेहमी वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्ही जे भोगलं, सहन केले, मान अपमान सहन केले, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला
त्यामुळं तुमचे आई वडील तुमच्याशी खोटं खोटं रागवतात, खोटं खोटं रुसतात, पण त्या आई वडिलांच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. त्यामुळे मी नेहमी सांगतो, आई वडिलांची काळजी घ्या. जिवंतपणे जेवढे तुम्हाला लोकांची सेवा करणं तेवढी करण्याचा प्रयत्न आपण तुम्ही घ्या. कारण का ज्या वेळेस या जगातून आपले आई वडील निघून जातील ना, त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांचं महत्व कळेल रे बाबांनो. त्यामुळे आई वडिलांचं, आणि मी नेहमी म्हणतो, श्रावण महिना म्हणले की आमच्या महिला, आमचे बंधू लांब 1000-2000 किलोमीटर देवाला जातात. मला कधी कधी कळत नाही रे, 2000 3000 किलोमीटर देवाला जाण्यापेक्षा आपल्याला कसं कळत नाही आपल्याबद्दल चांगलं वाटणारा, आपल्या घरातल्या आपल्याबद्दल काळजी वाटणारा किंवा वाटणारा आपला वडील आणि आपली आई. आपले वडीलच आपले देव आहे आणि आपली आईच आपली देव आहे. त्यांचा सन्मान करा. लांब 2000 किलोमीटर देवाला जाणून त्याला पाहून घेण्यापेक्षा तिथं खरं सन्मान करा. आणि हेच खरं तर प्रेम आहे. याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, भावांना निश्चित प्रकारे सांगतो, मी तुम्हाला हे सांगतो, हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकाला कटकट तकतक सगळ्याला या जगातल्या संसारामध्ये सुखी कोणी नाहीये. प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं वाटतं आणि आपल्याला वाटतं माझ्याच वाटेल का, मलाच अडचणी का, मलाच का, असं काही नाहीये बाबांनो. सगळ्याच सारखं असतं. तुम्हाला वाटलं असं काय मंत्री माझ्या वाजवत आणला पोलिसाची गाडी, तर माझं मलाच माहिती आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग मोठे, दिसतं तसं नसतं म्हणून जग असं. त्यामुळे हसत राहा, आनंदात राहा. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये, हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. नेहमी एक लक्षात ठेवला, आपल्याकडून लोकांना जेवढा आनंद देता येईल, मी नेहमी सांगतो, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आनंद हा गोलगोल असतो. जेवढा आनंद आपण पुढच्याला देऊ, तोच आनंद उलटा आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळतो. त्यामुळे निश्चित प्रकारे त्यामुळे आनंदी राहा, आनंद द्या. आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, मी आणि माझा मुलगा, माझं कुटुंब म्हणून सगळं नाही. या इकडे बघा. त्यामुळं स्पॉन्सर्ड आहे, आमचा भाचा आहे, त्यामुळे काळजी करू नका. इथल्या प्रकारचा भाचा आहे, बघितलं नाव माझ्या पाठीमागून. त्यामुळं निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की बाबा बहिणींनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून कुणाचं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण आपल्या बोलण्यानं वागण्यानं कुणाच तरी मन दुखवल, कुणाच तरी संध्याकाळची झोपमोड होईल, असं आयुष्यामध्ये कधी करू नका. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आता हिरकणीचा महोत्सव आहे, महिला भगिनीचा महोत्सव, चांगला महोत्सव आहे. तुमचे कार्यक्रम तर जोरात आहे, तुमचा बक्षीस समारंभ आहे. मला माहित नाही आता राजाने, आमच्या माने पाटलांनी काय काय त्यांनी मोठी मदत केली. बघितलं, नाव आलेलं वाचलं, म्हणलं हा इंदापूरचं नातं आहे का, कुठलं येतं दिसतंय म्हणलं इथं कुठेतरी. त्यामुळे कार्यक्रम खूप चांगला आहे. असंच खेळत राहा, आनंदात राहा. हे महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येता, एकत्र या, आनंद एकमेकात वाटा, मिक्स व्हा, मन मोकळी करा. नाही तर मी कसन, माझं कसन, बघा मी मंत्री आहे, मी जरी मंत्री असलो आणि लग्नाची वरात चालली असली आणि नवरदेव मुलं नाचत असली आणि मला हाक मारली, मामा या नाचाय, तर माझ्या नाचण्यामुळे जर त्यांना आनंद मिळत असेल तर मी नाचणार असतो. नाचलं पाहिजे, नाचण्याचं सोडून द्या. मी इतका माझा समूह असा आहे, लहान मुलं गोट्या खेळतात. गोट्या तुमच्याकडे खेळतात ना गोट्या खेळतात. आणि गोट्या खेळताना मी जर चाललो असतो, माझी गाडी चालली असली आणि गोट्या, त्या मुलाने हाक मारली, मामा इकडे या, म्हणलं काय, गोट्या खेळा. जर माझ्या खेळण्यामुळं, माझ्या गोट्या खेळण्यामुळे त्या मुलांचा आनंद होत असेल तर मी गोट्या पण खेळतो. त्यामुळे बाबांनो, हे जीवन हे स्पर्धेचं आहे, प्रत्येकाला हे, त्यामुळं आनंदी राहा. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. आणि खूप चांगलं काम करा, खूप चांगलं नाव कमवा. सासू सासऱ्यांची, आई वडिलांची काळजी घ्या, सर्वांना बरोबर घ्या. आपल्याबद्दल कुणाचा निश्चित चांगलं काम करा. आणि आमच्या निनाद पाटलांचं तर काय, माणूस पण एकदम जोरात आहे, दिसाय पण जोरात आहे. त्यामुळं दिसाय म्हणजे अजून लग्न तुमचं झालं, पण डबल लग्न काय करायचं, दिसाय जोरात म्हणजे परत म्हणता येईल कोणतं नाही. मी दिसाय जोरात ह्यासाठी म्हणलं, चुकून एका तुमच्या मुलाच्या घरातल्या लग्ना कुणाच्या नवरी बघायला कोणाबरोबर जाऊ नका. कदाचित लोकांचा गैरसमज तुम्हीच नवरदेव आहे. त्यामुळं असं काय करू नका. शेवटी हसायचं असतं. काय हसलं, उभं हसत राहणार नाही, लय हसलं नाही, लय टेन्शन घेतलं
नातीचं कसं व्हायचं, नातूचं कसं व्हायचं, पुरीच्या कसं व्हायचं, पोराचं कसं व्हायचं, हे असं टेन्शन घेतात आमच्या मावश्या समोर बसलेल्या. टेन्शन घेतलं की छाती दुखते, आणि छाती दुखल्यावर काय होतं? त्यामुळे छाती दुखून असं करू नका. आनंद राहा, आनंद द्या. खूप चांगला कार्यक्रम पाटील, तुम्ही चांगल्या कार्यक्रमाला मला इथं सगळ्यांनीच बोलवलं, त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो. माझ्या महिला भगिनींचे पण आभार मानतो. भाषण ऐकलं, अजितदादांची आठवण आली एकदम. सगळे जे काय बोलत होता, आयुष्यावर बोलत होता, गंमत करत होता. काय शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमच्यासारखे कार्यकर्ते, खरं तर मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, पण दादांनी आम्हा सर्वांना घडवलं, वाढवलं, आम्हाला राजकीय ह्याच्यामध्ये प्रवासात घेऊन एक चांगल्या प्रकारची वाट दादांनी आम्हा सर्वांना करून दिली. तेव्हा ज्या नेत्याने आम्हाला मोठं केलं, ज्या नेत्याने आम्हाला सहकार्य केलं, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मी आज कारखान्याच्या चेअरमनपासून ते आज राज्याच्या कृषीमंत्री म्हणून मला संधी देण्याचं काम दादांनी केलं. किंवा दादांची आठवण येणं निश्चित प्रकारे साहजिक आहे, आणि असा नेता खरंच या राज्याला परत होणार नाही. आकृतीबंधावरनं बरीच चर्चा झाली, माघारी घ्यावा लागला. काय नक्की कारण आहे, आणि आता काय त्याच्यावर पुढं अपडेट? आकृतीबंधाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की खरं तर आकृतीबंध 17 वर्षानंतर पहिल्यांदा झाला, आणि आपलं म्हणणं बरोबर आहे की आमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये थोडं जरा काही अधिकाऱ्यांना, काही संघटनेच्या लोकांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी 1500 खातेदारावरती एक कृषी सेवक असं त्यांनी त्यांची ती कृषी सहाय्यकाची त्यांनी नेमणूक केली. खरं तर आपल्याला माहिती आहे आपल्या भागात ठीक आहे, परंतु विदर्भ, मराठवाडा, कोकण, काही भागामध्ये आपल्याला माहिती आहे डोंगराळ भागामध्ये की संख्या ग्राहक म्हणजे संख्या एकच शेतकऱ्याची संख्या त्यामुळे तिथं ती सेवकांची संख्या तिथं कृषी सेवकांची तिथं कमी झाली. त्यामुळे खरं तर तो उद्रेक सगळ्या सेवकांचा होता, आणि काही ठिकाणी जादा आणि काही ठिकाणी कमी अशी सेवकांची आकृतीबंधामध्ये संख्या झाली होती. या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिल्या, आणि त्या बाबतीमध्ये हा बॅलन्स करा आणि भौगोलिक क्षेत्राचा सगळ्याचा विचार करून तुम्ही ते सेवक आकृतीबंध तयार करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आता जो सेवकांचं हे होईल त्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन हा आकृतीबंध तयार केला जात आहे, आणि त्यामध्ये सर्वांचं समाधान होईल. जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण भरले, पण पाऊस म्हणाव तितका चांगला झाला नाही, पेरण्या रखडलेल्या आहेत. काय शेतकऱ्यांचं? हे तर गोष्ट खरी आहे की सोलापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा मराठवाडा असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्ह्यातला आमचा पूर्व भाग असेल, त्या अनेक भागामध्ये काय सांगलीतला काय कोपऱ्यातला भाग आहे, सोलापूर, तरी पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस जादा झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे. या बाबतीमध्ये आपण वाट पाहतोय की पाऊस लवकरात लवकर पडावा. धरणं तर सगळी 100% भरलेली आहे, म्हणजे कॅनल चालू नाही, कॅनल तर तेवढेच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी वरच्या फाट्याला पाणी लगेच द्या, काही लोकांची खालच्या फाट्याला पाणी द्या, कॅनल आपल्याला मोठा करता येत नाही, आणि धरणामध्ये पाणी आहे, परंतु शेवटी आपल्या कॅनलची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी ह्या येत आहेत. आता एवढंच आपण पांडुरंगाला आता पाहता आलो आहे, आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पांडुरंगाला साकडं घालू, लवकरात लवकर पाऊस पडू दे, आणि पाऊस जर चांगल्या प्रकारचा झाला आपल्याला इतर ठिकाणी आपले जे तलाव आहेत, आपल्या तलावामध्ये आपल्याला पाणी भरता येतं, तलाव नेहमीप्रमाणे आपल्याला तलाव भरता येतील. दिसतंय तसं नसतंय म्हणला तुम्ही, काय त्याच्या मागे काय राजकीय दिसतंय तसं नसतं, म्हणून हे आमच्या महिला भगिनींसाठी असतं. महिला भगिनींना वाटलं, महिला भगिनींना काय असतं, तिला प्रत्येक महिला भगिनीला वाटतं की माझ्याच वाट्याला दुःख का, मलाच अडचणी का, ह्याचं चांगलं तेच चांगलं. त्यांना वाटलं असेल मंत्री, पोलीस, गाडी बिडी, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की मंत्र्याचं किती बरं आहे. त्यामुळे ताई सगळ्याचं सारखं असतं, प्रत्येक त्यांना एक उत्तेजन आहे, त्यांना प्रेरणा माझ्या महिला बहिणींना मिळावी, यातनं हा उद्देश होता. आणि ही गोष्ट खरी आहे ना. आता मी पण आज मुंबईतनं पहाटे 3 वाजेपर्यंत काल मुंबईला होतो, कार्यक्रमात होतो, रातोरात आलो, तालुक्यात इंदापूरचे कार्यक्रम केले, आता तुमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम करतोय. तेव्हा महिला मी माझं रात्रीचं जेवण किती वाजता झालं, आज किती वाजता जेवलो, गाडीतच जेवलो, त्यामुळे हे दिसतं. शेवटी अजितदादा नसल्यामुळे असं काय वाटतंय का? अजितदादा नसल्यामुळे नक्की आठवणी, शेवटी दादा होते ना, शेवटी दादांची आठवण तर सगळ्यालाच येते. परंतु मी तुम्हाला आजही सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, हे नेते खूप चांगलं काम करत आहेत, आम्हा लोकांना खूप चांगल्या प्रकारचं काम करण्याला पाठिंबा देत आहेत. त्यांचाही निश्चित प्रकारे आम्ही आभार मानतो.